मंडळी, अखेर तो क्षण आलाच, ज्या दशावतार सिनेमाची लोक महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहत होती. तो आता थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. गावातील परंपरा, श्रद्धा, अंधश्रद्धा आणि रक्त गोठवणाऱ्या रहस्यांनी भरलेली ही कथा. एक इमोशनल थ्रिलर आहे, जे तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. होय, हा व्हिडिओ आहे दशावतार मूव्हीचं कंप्लीट एक्सप्लेनेशन. आणि लक्षात ठेवा, हा व्हिडिओ आहे फुल स्पॉयलरसह. म्हणजे तुम्हाला मिळणार आहे संपूर्ण कथानक, ट्विस्ट आणि त्या शॉकिंग क्लायमॅक्सपर्यंतचा प्रवास, जिथे बाबुलीची गाथा संपते. चला तर मंडळी, जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाची सुरुवात होते कोकणाच्या एका गावातून. इथे आपल्याला एक मंदिर दिसतं. तिथे दशावतार मंडळाचं नाटक होणार असतं. हे नाटक सत्यवान आणि सावित्रीवर आधारित होतं. बाहेर आपण एक बोर्ड पाहतो, जिथे बाबुली मिस्त्री असं नाव लिहिलेलं असतं आणि ते या नाटकाचं प्रमुख आकर्षण असणार असतं. यानंतर सीन जंगलात शिफ्ट होतो. इथे आपल्याला एक म्हातारा माणूस अंधारात कुठेतरी जाताना दिसतो आणि त्याच्या मागे त्याचा मुलगा जात असतो. मुलगा त्याचा पाठलाग करत घनदाट जंगलात पोहोचतो. तिथे एक बिबट्या पाणी पित असतो. बिबट्याला पाहून तो मुलगा घाबरतो. त्याचवेळी झुडपांमध्ये एक माणूस रायफल घेऊन त्या बिबट्यावर निशाणा साधत असतो. पण तो ट्रिगर ओढणार इतक्यातच तो म्हातारा त्याच्यावर दगड फेकून मारतो, ज्यामुळे मिसफायर होतं आणि तो आवाज ऐकून बिबट्या तिकडून पळून जातो. बिबट्या पळून गेल्यामुळे तो शिकारी माणूस खूपच संतापतो आणि बाहेर येऊन त्या मुलावर ओरडतो, "तुझ्या बापाला सांग, माझ्या शिकारीत अडथळा आणू नको, नाहीतर फार वाईट होईल." इथे आपल्याला कळतं की तो म्हातारा आणि तो मुलगा हे दोघं बापलेक आहेत आणि शिकारी करणारा दुसरा कोणी नसून जंगलाचाच फॉरेस्ट ऑफिसर लक्ष्मण वाडेकर आहे. होय मंडळी, हा फॉरेस्ट ऑफिसर असूनही प्राण्यांची शिकार करत असतो. यानंतर आपल्याला बापलेकांचं नाव समजतं. मुलाचं नाव आहे माधव आणि बापाचं नाव आहे बाबुली. हाच तो बाबुली जो आज दशावतार नाटकात प्रमुख आकर्षण असणार असतो. यानंतर वाडेकर निघून जातो आणि बाबुलीही पुढे चालू लागतो. थोडं अंतर गेल्यावर तो एका ठिकाणी पोहोचतो आणि माधवही त्याच्या मागे येतो, जिथे दगडात कोरलेली एक मूर्ती दिसते. 8 हात, मानवी शरीर आणि प्राण्याचं डोकं असलेलं. बाबुली त्याला राखणदार म्हणून संबोधतो. ज्यांना राखणदाराबद्दल माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते, राखणदार म्हणजे गार्डियन स्पिरिट, म्हणजेच संरक्षक आत्मा. गावाच्या सीमेवर त्यांची स्थापना केली जाते. ते वाईट आत्मा, रोगराई किंवा कोणत्याही अनिष्ट गोष्टींपासून गावाचं रक्षण करतात. बाबुलीही इथे प्रार्थना करण्यासाठी आलेला असतो. त्याचवेळी दूरवर मायनिंगचा ब्लास्ट होतो. तो आवाज ऐकून बाबुली म्हणतो, लवकरच काहीतरी वाईट होणार आहे. यानंतर सत्यवान सावित्रीचं नाटक सुरू होतं. गावातील सारे लोक ते पाहायला आलेले असतात. थोड्या वेळाने बाबुली स्टेजवर येतो. तो यमदेवाची भूमिका साकारत असतो, जो सत्यवानाचे प्राण घेण्यासाठी आला होता. पण थोड्याच वेळात बाबुली स्टेजवर कोसळतो आणि त्यामुळे नाटकाला अर्ध्यावरच थांबवावं लागतं. यानंतर सकाळचा सीन येतो, जिथे आपण बाबुलीला डॉक्टरकडे पाहतो आणि तिथे माधवही असतो. डॉक्टर बाबुलीची तपासणी करून सांगतात की त्यांची नजर कमकुवत झाली आहे. जर ते असंच नाटक करत राहिले तर स्टेजवरील लाईट्समुळे त्यांना आंधळेपणा येऊ शकतो. खरं पाहता बाबुली आता वयस्कर झाले होते आणि त्यांना आराम करायला हवा होता. ही गोष्ट ऐकून माधव बाबुलीसाठी चिंतित होतो आणि त्यांना नाटक करण्यापासून थांबवू इच्छितो. पण बाबुलीसाठी दशावतार हा आता त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला होता. ते त्याला देवाचं काम मानत होते आणि त्यामुळे ते सोडू इच्छित नव्हते. इथे हेही सांगितलं जातं की बाबुली तरुणपणापासून दशावताराची नाटकं करत आले होते आणि लोकांनाही त्यांचं काम खूप आवडायचं. त्यामुळे ते गावात प्रसिद्ध झाले होते. मात्र आता वयामुळे थोडा त्यांच्यात बालिशपणा आला होता. ते कधी रस्त्यावर नाचत चालत जायचे, तर कधी-कधी प्राण्यांशी बोलायचे. म्हणूनच लोक त्यांना हाफ मॅड बाबुली म्हणत असत. पण बाबुली याकडे कधीच उदासीनतेने बघत नसत किंवा त्यांना याबद्दल वाईटही वाटत नसे. ते आपलं आयुष्य आनंदात जगत असत आणि नाटक करत असत. डॉक्टरकडून निघाल्यावर बाबुली रस्त्यावर चाललेले दिसतात. त्याचवेळी मागून एक ट्रक वेगाने येतो, जो बाबुलीला धडक देणार असतो. पण अगदी वेळेत वंदू तिथे येते आणि बाबुलीला वाचवते. इथे आपल्याला कळतं की वंदू आणि माधव एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. पण ही गोष्ट त्यांच्या घरी कोणालाच माहिती नसते. यानंतर रात्रीचा सीन येतो, जिथे माधव बाबुलीला घरात बंद करून ठेवतो. का? कारण बाबुली पुन्हा दशावताराचं नाटक करायला जाऊ नयेत म्हणून. त्याचवेळी दशावतार मंडळाचे लोक बाबुलीला बोलवायला येतात, पण माधव त्यांनाही नकार देतो. घरात मात्र बाबुली डोळ्यासमोर नाटकाची कल्पना करत राहतात आणि तिकडून बाहेर पडण्याचा प्लॅन करतात. थोड्या वेळाने ते छताची कौलं काढून घरातून पडून जातात आणि थेट नाटक करायला पोहोचतात. यावेळी त्यांनी धृतराष्ट्राची भूमिका केली होती आणि अप्रतिम परफॉर्मन्स दिला. पण प्रेक्षकांमध्ये आपल्याला माधवही दिसतो, जो रागाने तिकडून निघून जातो. यानंतर आपण बाबुली आणि माधव एकत्र चालताना पाहतो. पण माधव अजूनही रागात असतो, कारण बाबुलीने त्याला न सांगता लपून नाटक केलं होतं.
इथे माधव बाबुलीला नाटक बंद करण्यास सांगतो. यावर बाबुली त्याला त्याच्या लहानपणीचं पुस्तक दाखवतो. त्या पुस्तकात माधवने लिहिलं होतं की त्याला हनुमानजीची भूमिका खूप जास्त आवडते आणि त्याच्या वडिलांनी ती भूमिका नेहमी करावी, जरी ते म्हातारे झाले तरीही. इतर भूमिका नाही साकारल्या तरी चालतील, पण हनुमानजीची भूमिका जरूर त्यांनी करावी. हे पाहून माधव काही बोलू शकत नाही आणि तिकडून निघून जातो. यानंतर एक गाणं येतं आणि ज्यामध्ये माधवा आणि बाबुलीची कथा दाखवली जाते. कसं माधवची आई लहानपणीच मरण पावली आणि तेव्हापासून बाबुलीनेच माधवाला वाढवलं. माधव देखील लहानपणापासून दशावताराची नाटकं पाहत मोठा झाला होता. यानंतर आपण बाबुली आणि माधवला जेवताना पाहतो आणि या सीनमधून हे समजतं की त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. कारण तो शिकलेला असूनही माधवला कुठेच नोकरी मिळत नव्हती. सध्या तो खेळणी बनवण्याचं काम करत होता. इथे बाबुली माधवाला मुंबईला जाऊन नोकरी शोधायला सांगतात, कारण तिथे पटकन काम मिळेल. पण माधव नकार देतो, कारण तो जर मुंबईला गेला तर बाबुलीची काळजी कोण घेणार आणि बाबुली असंच नाटक करत राहिलं तर त्याची तब्येत अजूनच बिघडेल. यावर बाबुली म्हणतात की जर माधवाने नोकरी मिळवली तर ते दशावताराची नाटक करणं सोडून देतील. ही गोष्ट ऐकून माधव तयार होतो. यानंतर माधव जेवण आटपून बाहेर येतो, जिथे वंदू डब्बा घेऊन आलेली असते. पण माधव तिला इकडून निघून जायला सांगतो, कारण त्यांच्या नात्याबद्दल घरच्यांना काहीच माहिती नसतं. वंदू मात्र माधवला घरच्यांशी लग्नाबद्दल बोलायला सांगते. पण माधव म्हणतो की आम्ही मिस्त्री आहोत आणि तुझं घराणं चांगलं आहे. मी चांगलं कमवतही नाही, त्यामुळे तुझे घरचे मानणार नाही. यावर वंदू म्हणते की सगळं ठीक होईल आणि काळजी करू नकोस. तू स्मार्ट आहे, तू एक चांगला माणूस आहे. तुला एक चांगली नोकरी मिळेलच. माधव मात्र थोडा चिंतेत असतो, कारण त्याला वाटतं की त्याच्याकडून काही होणार नाही. शिवाय नोकरीसाठी त्याला रिकमेंडेशनची गरज असणारच. तेव्हा वंदू सुचवते की माधवाने अब्बा तंडेल यांच्याशी बोलावं, कारण ते गावचे सरपंच आहे आणि त्यांचे चांगले कनेक्शन आहेत. पुढच्या सीनमध्ये बाबुली आणि माधव बोटीने तंडेलला भेटायला जातात. बोटीने का? कारण तंडेल रोज नदीत पोहायला येत असतात. इथे बाबुली तंडेलला विनंती करतो की त्याने माधवच्या नोकरीसाठी शिफारस करावी. यावर तंडेल एक अट ठेवतो. जर बाबुलीने त्याला पोहण्यात हरवलं तर तो वचन देतो की माधवाला नोकरी मिळून देईल. क्षणाचाही विचार न करता बाबुली नदीत उडी मारतो. पण थोडं पोहल्यावर तो बुडायला लागतो आणि तंडेल त्यांना वाचवून किनाऱ्यावर आणतो. तरीही तो बाबुलीच्या जिद्दीवर इम्प्रेस होतो आणि सांगतो की तो माधवाच्या नोकरीसाठी अशोक सरमालकरशी बोलेल. हे ऐकून बाबुली खूप आनंदी होतो. यानंतरच्या सीनमध्ये आपण काही लोकांना अशोक सरमालकर विरुद्ध आंदोलन करताना पाहतो. का? कारण सरमालकर हा एक उद्योगपती होता आणि त्याची मायनिंग कंपनी होती. त्याने गावकऱ्यांकडून जमीन खरेदी केली होती आणि रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण ना गावकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे पैसे मिळाले ना रोजगार. यामुळे लोक आंदोलन करत होते. आता ही मायनिंग म्हणजे मोठ्या प्रमाणात झाडं तोडली जाणार होती, ज्यामुळे निसर्गालाही हानी होणार होती आणि चित्रपटाच्या सुरुवातीला जे ब्लास्टचे आवाज ऐकू आले होते ते याच मायनिंगमुळे झाले होते. थोड्याच वेळात सरमालकर तिथे येतो आणि प्रोजेक्टची प्रगती पाहतो. तिथेच त्याला आंदोलनकर्ते दिसतात आणि तो ऑफिसर मनसुखानीवर रागवतो. इतक्यात तंडेल येतो आणि दोघे मिळून पुढचा प्लॅन ठरवतात. त्यांच्या बोलण्यातून आपल्याला समजतं की त्यांनी बहुतांश जमीन आणि जंगलाचा भाग मायनिंगसाठी घेतला आहे. पण एक जागा त्यांच्या हाती आली नव्हती. ती म्हणजे जिथे राखणदार होते. आता ही जागा अशोकला कसल्याही परिस्थितीत हवी होती, कारण त्या भागात कोबाल्ट आणि इतर खनिजं अशा भरपूर संसाधनांचा साठा होता. पण तंडेल सांगतो की हे फॉरेस्ट रिझर्व्ह जमीन आहे, त्यामुळे ती मिळवणं अवघड आहे. या चर्चेच्या दरम्यान बाबुली आणि माधवा तिथे येतो आणि तो सरमालकरला आपल्या मुलाला नोकरी देण्याची विनंती करतो. सरमालकर माधवाला आपल्या मायनिंग कंपनीत नोकरी देतो. हे ऐकून माधव आनंदी होतो. पण बाबुली मात्र खुश नसतो, कारण त्याला आवडलं नव्हतं की माधवाने अशा ठिकाणी काम करावं जिथं निसर्गाला नुकसान पोहोचवलं जातं. पण शेवटी माधवा त्याला समजावतो आणि बाबुलीही तयार होतो. यानंतर आपण बाबुलीला राखणदाराकडे पाहतो, जिथे तो माधवासाठी प्रार्थना करत असतो. तिथे माधव येतो आणि त्याला त्याच्या वचनाची आठवणही करून देतो. म्हणजेच आता बाबुलीने दशावताराची नाटकं सोडायला हवीत. बाबुली जड अंतकरणाने होकार देतो, पण तो म्हणतो की महाशिवरात्रीच्या दिवशी तो शेवटचा प्ले करेल आणि त्यानंतर कधीही दशावतार करणार नाही. हे ठरल्यामुळे बाबुली खूपच दुःखी होतो, कारण त्याच्यासाठी दशावतार ही देवाची पूजा होती, एक कला होती जी त्याला जिवंत ठेवायची होती. त्यामुळे हे सोडायचा निर्णय त्याला आतून खात होता. हे सगळं आपल्याला एका गाण्यातून दाखवलं जातं, ज्या गाण्यात माधव आपल्या नोकरीवर लक्ष देताना दिसतो आणि सगळं ठीक चाललं असतं. पहिल्या पगारातून तो वंदूसाठी अंगठी विकत घेतो, जेणेकरून तिच्या घरच्यांशी लग्नाबद्दल बोलता येईल. बाबुलीही वरकरणी खुश दिसतो, पण आतून मात्र उदास असतो, कारण महाशिवरात्रीनंतर तो नाटक करू शकणार नव्हता. तरीही मुलाच्या आनंदासाठी तो त्याग करायला तयार असतो. एक दिवस माधव मायनिंग साईटवर जातो आणि ती जागा होती राखणदाराची.
तिथे वर्कर्सनी राखणदाराच्या दगडी मूर्तीच्या जागी स्फोटकं ठेवली होती, जेणेकरून ती जागा उडवता येईल. हे पाहून माधव व्याकुळ होतो, कारण ही जागा फॉरेस्ट रिझर्व्ह होती. मग त्यांना परवानगी तरी कशी मिळाली? हे तपासण्यासाठी तो ऑफिसमध्ये जाऊन फाईल्स पाहतो. तिथे त्याला कळतं की त्या भागाची परवानगी तर रिजेक्ट झाली होती. म्हणजे हे लोक तिथे बेकायदेशीरपणे काम करत होते. हे समजल्यावर माधव हादरतो. त्याला पुढे काय करावं हे कळत नाही. इतक्यात वंदूचा फोन येतो, कारण आज माधवला तिच्या घरी लग्नाबद्दल बोलायला जायचं होतं. पण माधव तिला सगळं खरं सांगतो की त्या राखणदाराच्या जागावर इल्लीगल मायनिंग चालू आहे. वंदू त्याला सांगते की सरपंच तंडेलकडे जाऊन हे सगळं सांग. तंडेल नक्कीच मदत करेल. माधव तिचं ऐकून तंडेलकडे जायला निघतो. दुसरीकडे गावात महाशिवरात्रीची तयारी सुरू असते आणि बाबुली आपल्या शेवटच्या नाटकाची तयारी करत असतो. आज तो पितामह भीष्माची भूमिका साकारणार होता. बाबुली मेकअप करून आणि गेटअप करून मंदिराकडे जातो. त्याच वेळी त्याला दूरवर माधव दिसतो, जो तंडेलकडे जात असतो. इथे दोघेही दुःखी दिसतात. बाबुली कारण तो आज शेवटचं नाटक करणार असतो आणि माधव कारण तो राखणदाराच्या घटनेमुळे व्याकुळ होता. यानंतर सीन माधवकडे सरकतो. माधव तंडेलला भेटतो आणि त्याला सगळं सांगतो. तंडेल त्याला गाडीत बसून कुठेतरी घेऊन जातो. दुसऱ्या बाजूला दशावताराचं नाटक सुरू झालेलं असतं आणि बाबुली परफॉर्म करत असतो. तेवढ्यात गावातला एक माणूस धावत येतो आणि मंडळाच्या सदस्याला काहीतरी सांगतो. त्यामुळे सगळे चिंतेत पडतात. ते लगेचच नाटक थांबवून बाबुलीला सोबत घेऊन जाण्यास सांगतात. बाबुली नाटक अर्धवट सोडू इच्छित नसतो, पण लोकांच्या आग्रहामुळे तो तयार होतो. गावकरी आणि बाबुली एका मोठ्या झाडाजवळ येतात. तिथे आधीच गर्दी असते. पुढे जाऊन बाबुली पाहतो. माधव झाडाला लटकलेला असतो. होय, माधवाने आपलं जीवन संपवलं असतं. हे पाहून बाबुलीला मोठा धक्का बसतो. यानंतर आपण बाबुलीला माधवच्या अंतिम संस्कारामध्ये पाहतो आणि तेव्हाच पोलीस कॉन्स्टेबल परब आणि लेडी कॉन्स्टेबल सावंत तिथे येतात. ते केस क्लोज करायला आलेले असतात, कारण त्यांचं म्हणणं होतं की ही एक सिंपल आत्महत्येची केस आहे, जिथे माधवने प्रेमात हरल्यामुळे असं केलं होतं आणि हे सिद्ध करण्यासाठी माधवाकडून त्यांना एक पत्रही सापडलेलं असतं. आता बाबुलीला या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. तो म्हणतो माधव असं कधीच करू शकत नाही. पण कॉन्स्टेबल परब जबरदस्तीने बाबुलीच्या अंगठ्याचा ठसा फॉर्मवर घेतो. बाबुली तिकडून जाण्याआधी कॉन्स्टेबल सावंत सांगते की अजूनपर्यंत माधवाचा फोन सापडलेलाच नाही आणि असं म्हणून ती तिकडून निघून जाते. पुढच्या सीनमध्ये रात्री वंदू बाबुलीला भेटायला येते. ती त्याला सांगते की माधवा कधीही असं करू शकणार नाही, कारण तो तर लग्नाची गोष्ट करण्यासाठी तिच्या घरी येणार होता. वंदू तिथे माधवच्या फोन कॉलविषयी सांगते की त्या दिवशी तो सरपंच तंडेलकडे जाणार होता सगळी माहिती द्यायला. हे कळताच दुसऱ्या दिवशी बाबुली तंडेलकडे जातो. बाबुली त्याला माधवाबद्दल विचारतो, पण तंडेल सांगतो की त्या दिवशी त्याची माधवाशी काहीच भेट झाली नाही. मात्र आपल्याला माहिती आहे की तंडेल खोटं बोलतोय, कारण तोच तर माधवाला गाडीत बसून कुठेतरी घेऊन गेला होता. म्हणजेच माधवाच्या मृत्यूमागे तंडेलचा हात असू शकतो. तरीही तंडेल बाबुलीशी सहानुभूती दाखवतो आणि बाबुली तिकडून निघून जातो. पुढच्या दिवशी बाबुली त्याच झाडाजवळ जातो जिथे माधव लटकलेला आढळला होता. झाडाच्या कोपऱ्यात त्याला माधवाचा फोन मिळतो. तो फोन घेऊन वंदूकडे जातो आणि तिला दाखवतो. मोबाईलमध्ये वंदूला एक व्हॉइस नोट मिळते, जी माधवाने तिला पाठवली होती, पण नेटवर्क नसल्यामुळं ती पाठवली गेली नव्हती. त्या रेकॉर्डिंगमध्ये माधव कोणाच्या तरी पासून पडून जात असल्याचं ऐकू येतं आणि तो वंदूला मदत आणायला सांगतो. अचानक त्याच्या किंचाळण्याचा आवाज येतो आणि रेकॉर्डिंग थांबून जाते. हे ऐकल्यानंतर बाबुली आणि वंदूला खात्री होते की माधवाचा खून झालाय. अशा परिस्थितीत बाबुली वंदूला सांगतो की तिने या प्रकरणात गुंतू नये. बाकी सगळं तो सांभाळून घेईल. पुढच्या सीनमध्ये बाबुली पोलीस स्टेशनमध्ये जातो. तो माधवाचा फोन परबला देतो आणि म्हणतो, यात तुम्हाला पुरावा मिळेल की माधवाचा खून झालाय. हे ऐकून परब थोडा चिंताग्रस्त दिसतो, पण लगेचच म्हणतो की या पुराव्याने तो केस सॉल्व्ह करेल आणि बाबुलीने निश्चिंत राहावं. मग पुढचा सीन वंदूच्या घरचा दिसतो, जिथे पोलीस तिला पकडून नेत असतात. का? कारण पोलिसांचं म्हणणं असतं की वंदूमुळेच माधवाने आपलं आयुष्य संपवलं. कॉन्स्टेबल परब मुद्दाम वंदूला अटक करून नेत असतो. तेव्हाच बाबुली तिथे पोहोचतो आणि सगळ्यांना सांगतो की वंदू निरपराध आहे. तिने काहीच केलं नाही. पण कुणीच त्याचं ऐकत नाही. वंदूला गाडीत बसून पोलीस स्टेशनमध्ये नेलं जातं. बाबुली ही गाडीच्या मागे धावतो, पण अचानक कुणीतरी मागून त्याच्या डोक्यावर वार करतं आणि बाबुली बेशुद्ध पडतो. डोळे उघडल्यावर त्याला कळतं की तो जंगलात आहे आणि त्याचे हातपाय बांधलेले आहे. इथेच येतो चित्रपटाचा खरा ट्विस्ट. माधवाला संपवणारा फक्त एक माणूस नव्हता, तर यामध्ये 4 लोक सामील होते. हे 4 लोक म्हणजे गावचा सरपंच तंडेल, कॉन्स्टेबल परब आणि फॉरेस्ट ऑफिसर वाडेकर आणि सरमालकरचा साईट ऑफिसर मनसुखानी. हे सगळे सरमालकरच्या सांगण्यावरून हे करत होते. होय मंडळी, या चौघांनी मिळून माधवला संपवलं होतं आणि आता बाबुलीलाही पकडून ठेवलं होतं. त्या दिवशीचा सीन दाखवला जातो, ज्या दिवशी माधव तंडेला भेटायला गेला होता. तंडेलने मदत करण्याच्या बहाण्याने त्याला गाडीत बसवलं होतं,
मग तंडेलने बाकी सगळ्यांना तिथे बोलून घेतलं. गाडी जंगलात थांबते आणि समोरून वाडेकर, परब आणि मनसुखानी गाडीतून उतरतात. हे पाहून माधवला समजतं की या सगळ्या कटात ते सामील आहेत. तो पळून जाण्याचा प्रयत्न करतो, पण चौघं मिळून त्याला पकडतात आणि त्याला संपवून झाडाला लटकून ठेवतात, जेणेकरून असं दिसेल की माधवने स्वतःचं जीवन संपवलं आहे. आता सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये येतो. तंडेल सांगतो की हे सगळं त्यांनी सरमालकरच्या सांगण्यावरून केलं, कारण माधवला त्यांच्या बेकायदेशीर खाणकामाबद्दल माहिती मिळाली होती. त्याने जर गावकऱ्यांना सत्य सांगितलं असतं, तर सगळे अडकले असते. म्हणून त्याला संपवणं गरजेचं होतं. परब, तंडेल आणि वाडेकर यांनी सरमालकरला साथ दिली, कारण या प्रोजेक्टमुळे त्यांना खूप फायदा होणार होता. हे सगळं सांगून ते बाबुलीला मारहाण करतात. मारामुळे बाबुली गंभीर जखमी होतो. काही वेळानंतर ते त्याची अवस्था पाहतात आणि त्याला मृत समजून तिथे सोडून निघून जातात, जेणेकरून लोकांना वाटावं की मुलाच्या मृत्यूमुळे बाबुलीने स्वतःचं जीवन संपवलं. त्यांच्या निघून गेल्यानंतर कॅमेरा झूम आउट होतो आणि दिसतं की ती जागा म्हणजे तेच मंदिराजवळची राखणदाराची मूर्ती असलेली जागा. तिथे चित्रपटाच्या सुरुवातीला दिसलेला काळा बिबटा पुन्हा येतो आणि बाबुलीच्या जवळ उभा राहतो आणि सीन इथेच कट होतो. पुढच्या दिवशी तंडेल सरमालकरशी फोनवर बोलत असतो. तो त्याला सांगतो की बाबुली आता या जगात नाही. सरमालकर त्याला लगेचच त्या राखणदाराच्या भागात खाणकाम सुरू करण्यास सांगतो. पण तंडेल थोडा घाबरून सांगतो की त्यांनी तिथे अनेकदा प्रयत्न केला, पण दरवेळी ते अपयशी ठरले. त्यांना वाटतं की राखणदार त्यांना अडवत आहे. हे ऐकून सरमालकर संतापतो आणि म्हणतो, मी अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. काहीही करा, पण माझं काम पूर्ण झालं पाहिजे. रात्रीचा सीन येतो जिथे तंडेल, वाडेकर, परब आणि मनसुखानी दारू पीत बसलेले असतात. तंडेल घाबरलेला असतो, कारण त्यांनी बाबुलीला अमावस्येच्या दिवशी संपवलं होतं. त्यामुळे काही अपशकुन होईल की काय अशी त्याची भीती असते. हे ऐकून वाडेकर हसतो आणि म्हणतो, असं काही होत नाही. चला डुकराची शिकार करूया. हे चौघं जंगलात शिकारीला जातात, जिथे त्यांना बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज येतो आणि त्यामुळे हे वेगवेगळे होतात. वाडेकर जेव्हा एकटाच असतो, तेव्हा अचानक कुणीतरी त्याच्यावर हल्ला करून त्याला जमिनीवर पाडतो. मग त्याच्या पायाला दोरी बांधून उलटा लटकवतो. तिथे आपण एक डुकरासारखा कॉस्ट्यूम घातलेला माणूस पाहतो, जो वाडेकरचा अंत करतो. पुढच्या दिवशी पोलिसांना वाडेकरची लाश सापडते आणि गावभर ही बातमी पसरते. लोकांमध्ये चर्चा सुरू असते की राखणदाराने हे केलंय. गावात भीतीचं वातावरण निर्माण होतं. यानंतर सीन तंडेलच्या घरी सरकतो. तिथे तंडेलची बायको त्याला सुनावत असते. तू वाडेकर वगैरे सोबत राहतोस, त्यामुळे तुझ्याही जीवाला धोका होऊ शकतो. यानंतर तंडेल जेव्हा घराचं दार उघडतो, तेव्हा त्याच्या समोर बाबुली उभा असतो, पूर्ण अंगावर पट्ट्या बांधलेल्या अवस्थेत. हो मंडळी, बाबुली अजून जिवंत असतो, फक्त जखमी होता. आता पुढे जाण्याआधी आपण जाणून घेऊया, त्या रात्री बाबुलीसोबत नेमकं काय झालं होतं. जेव्हा बाबुली तिथे जखमी अवस्थेत पडला असतो आणि सगळ्यांना वाटतं की तो आता संपला आहे, तेव्हा हे लोक तिकडून निघून जातात. पण त्यांच्या जाण्यानंतर काळ्या बिबट्या पुन्हा तिथे येतो. त्याचवेळी आपण एक विजन पाहतो, जिथे वाडेकर, तंडेल, परब सगळे दशावताराच्या मेकअपमध्ये दिसतात आणि माधवाच्या मागे लागतात. माधव सुद्धा दशावताराच्या रूपात दाखवला जातो. हे सगळे मिळून त्याचा अंत करतात. हा सीन अगदी दशावताराच्या नाटकासारखा वाटतो आणि इथेच हा विजन संपतो. आणि पुन्हा आपण जखमी अवस्थेत बाबुलीला पडलेला पाहतो. माधवाचा आवाज बाबुलीला उठवतो, म्हणजे बाबुली जिवंत होतो. आता प्रेझेंटमध्ये तंडेल बाबुलीला बघून घाबरतो, कारण त्याला तर असं वाटलं होतं की बाबुली मेला आहे. पण जसं तंडेल त्याला काही विचारतो, बाबुली अचानक लहान मुलांसारखं वागायला लागतो. त्यामुळे तंडेलला वाटतं की बाबुली पूर्णपणे वेडा झालाय. तो लगेचच कॉन्स्टेबल परबला फोन करून सांगतो की बाबुली वेडा झालाय आणि त्याला तो आपल्या घरीच ठेवणार, जेणेकरून त्याच्यावर नजर ठेवता येईल. आणि जसं तो बिहेव करत होता त्यावरून तो धोकादायक वाटत नव्हता. पुढच्या सीनमध्ये तंडेल नदीत पोहत असतो आणि बाबुली बोटीवर असतो. त्याचवेळी बाबुली पाण्यात स्वतःला पाहतो, मत्स्याच्या रूपात. नंतर आपण बघतो की तंडेल पोहत असताना बाबुली मत्स्य त्याला बुडून संपवतो. यावरून हेही क्लिअर होतं की वाडेकरला संपवणारा सुद्धा बाबुलीच होता आणि तो फक्त तंडेलसमोर वेडा असण्याचं नाटक करत होता. आणि हो, अजून एक गोष्ट, जर तुम्ही लक्षात घेतलं असेल तर मत्स्य हा विष्णूंच्या दशावतारापैकी एक अवतार आहे, जो पृथ्वीवर राक्षसांचा वध करण्यासाठी आला होता. अगदी तसंच बाबुलीही या रूपामध्ये येऊन सगळ्यांना संपवत होता, जेणेकरून आपल्या मुलाचा बदला घेता येईल आणि या लोकांनी मायनिंग करून निसर्गाला होत असलेली हानी थांबवता येईल. यानंतर पोलिसांना तंडेलची प्रेस सापडते आणि सरमालकर परबला फोन करून सांगतो की जो कोणी हे काम करत आहे त्याला लवकरात लवकर पकडा आणि मायनिंगचं काम थांबू देऊ नका. यानंतर आपण बाबुली आणि वंदूला भेटताना पाहतो. लक्षात असेल तर पोलीस वंदूला पकडून घेऊन गेले होते. त्यामुळे बाबुली तिला विचारतो की तू जेलमधून बाहेर कशी आलीस? वंदू सांगते की जेव्हा ती जेलमध्ये होती, तेव्हा सरमालकरचा मुलगा मॉन्टी कामानिमित्त पोलीस स्टेशनमध्ये आला होता.
तिथे त्याने वंदूला पाहिलं आणि त्याला ती आवडली. त्यामुळे त्याने वंदूला सोडून देण्याची गोष्ट केली आणि जशी वंदू जेलमधून सुटली आणि मॉन्टीने तिला सांगितलं की तिने एकटीने गेस्ट हाऊसला यावं. हे ऐकून बाबुली आणि वंदू एक प्लॅन बनवतात. वंदू मॉन्टीला फोन करून सांगते की ती येण्यासाठी तयार आहे आणि तो गेस्ट हाऊसला येऊ शकतो. पण ती त्याला वॉर्न करते की ज्या रस्त्याने तो येतोय तिथे रात्री मोहिनी नावाची एक बाई भटकते. त्यामुळे जपून ये. मग रात्री मॉन्टी कारने निघतो आणि जंगलाच्या रस्त्यावरून जातो. तिथं खरंच त्याला पांढऱ्या साडीतील एक बाई मोहिनी दिसते. मॉन्टी कार थांबवतो आणि तिच्या मागे जातो. तिचा पाठलाग करत करत तो आत खोल जंगलात जातो आणि इथेच हा सीन कट होतो. मंडळी, मोहिनी ही देखील विष्णूच्या अवतारांपैकी एक अवतार आहे. पुढच्या दिवशी आपण सरमालकरला पाहतो. त्याला एक चिठ्ठी मिळते. ती वाचून कळतं की मॉन्टीचं अपहरण करण्यात आलं आहे आणि जर तू जिवंत पाहिजे असेल तर सरमालकरने मायनिंगचं काम बंद करून गाव सोडून निघून जावं. आपल्याला ठाऊक आहे की हे अपहरण बाबुलीनेच केलं आहे. त्याचा उद्देश सरळ आहे की सरमालकरने मायनिंग बंद करून आपल्या गावातून निघून जावं. हे ऐकून सरमालकर चिंतेत पडतो आणि तो पोलीस ऑफिसर मायकल डिकोस्टाला फोन करून ही केस घेण्यास सांगतो. त्याला हवं होतं की मॉन्टी लवकरात लवकर मिळावा आणि जो त्याच्या माणसांना संपवत होता त्यालाही लवकरात लवकर पकडलं जावं, जेणेकरून मॉन्टीही परत मिळेल आणि मायनिंगचं कामही व्यवस्थित सुरू राहील. पुढच्या सीनमध्ये आपण मायकलला गावात येताना पाहतो. तो आल्यानंतर लगेचच एका पकोडेवाल्याकडे जातो आणि तिकडे पकोडे मागतो. पण तिथं पकोडे संपलेले असतात. त्याचवेळी बाबुली तिथे बसून पकोडे खात असतो. तो मायकलला पकोडे ऑफर करतो. बाबुली आणि मायकल थोडं बोलतात आणि नंतर बाबुली तिकडून निघून जातो. सीन आता पोलीस स्टेशनवर शिफ्ट होतं, जिथे मनसुखानी परबला भेटायला आलेला असतो. मनसुखानी या खुनाच्या घटनेमुळे घाबरलेला असतो. त्यामुळे तो परबला सांगतो की नवीन ऑफिसरला आपण सगळं सांगून टाकूया की कसं या तिघांनी मिळून माधवला संपवलं. यावर परब त्याला थांबवत म्हणतो की हे सगळं सांगायची काही गरज नाही, कारण नवीन पोलीस ऑफिसर खूप स्ट्रिक्ट आहे. जर हे उघड झालं तर आपणही अडचणीत येऊ. त्यामुळे मनसुखानी तिकडून निघून जातो. थोड्या वेळाने मायकल स्टेशनवर येतो आणि परबला सुनावतो, कारण त्यांनी आपले काम नीट केलेलं नव्हतं. यानंतर मायकल कॉन्स्टेबल सावंतसोबत मॉन्टीच्या कारकडे जातो आणि एव्हिडन्ससाठी तपास सुरू करतो. तेव्हाच मायकलला मनसुखानीचा फोन येतो. तो सांगतो की त्याच्याकडे या मर्डरची माहिती आहे आणि त्याने घरी येऊन भेटायला हवं. हे कळताच मायकल तिकडून निघतो. दरम्यान आपण मनसुखानीला पाहतो, जो घरी मायकलची वाट बघत असतो. पण अचानक दरवाजावर बाबुली येतो, नरसिंहाच्या अवतारात. नरसिंहाला बघून मनसुखानी घाबरून जंगलात पडतो. तिथे थोडी चेस होते. एक मोमेंटला तर मनसुखानी बाबुलीवर अटॅकही करतो, पण शेवटी बाबुली त्याला संपवतो. असं करत असताना मायकल तिथे पोहोचतो आणि बाबुलीला पाहतो. तो लगेचच गनने फायर करतो, पण बाबुली वाचतो आणि तिकडून पडतो. आता 3 लोक संपले होते आणि उरले होते फक्त परब आणि सरमालकर. कथा पुढे सरकते आणि पोलीस तपास सुरू राहतो. एक लेडी कॉन्स्टेबल सावंत सांगते की हे सगळं जंगलात राहणारा राखणदार करत आहे. हे ऐकून मायकलला वाटतं की जवळपास सगळेच खून जंगलाच्या आसपासच झाले आहेत. त्यामुळे रहस्य तिथेच दडलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मायकल आपली टीम आणि काही कुत्र्यांसह जंगलात जातो. याच वेळी आपण मॉन्टीला पाहतो, ज्याला बाबुलीने जंगलाच्या खूप आत बंद करून ठेवलं होतं. इतक्या आतमध्ये की जर मॉन्टी ओरडला तरीही कोणाला तो सापडणार नाही. पण अचानक मॉन्टी काहीतरी करून तिकडून पळ काढतो आणि बाबुली त्याच्या मागे धावत सुटतो. दुसरीकडे पोलीस टीमचा शोध सुरू असतो, पण त्यांच्यातला एक जण एका ट्रॅपमध्ये फसतो. त्याला वाचवल्यावर तो सांगतो की हे सगळं राखणदाराने केलं आहे. त्यामुळे सगळे घाबरतात, कारण आता रात्र होणार होती. तरीसुद्धा मायकल शोध सुरू ठेवण्याचा आदेश देतो. बाबुली अजूनही मॉन्टीच्या मागे लागलेला असतो. मॉन्टी एका मोठ्या दगडामागे लपतो आणि झोपून जातो. जेव्हा त्याची झोप उघडते तोवर रात्र झालेली असते आणि तो पुन्हा पळायला लागतो. थोड्याच वेळात तो पोलीस टीमच्या जवळ पोहोचतो, पण अगदी शेवटच्या क्षणी बाबुली त्याला पकडतो. दुसऱ्या दिवशी पोलीस टीम रिकाम्या हाताने परतते, कारण संपूर्ण रात्र शोध घेऊनही काही सापडलेलं नसतं. पण अचानक मायकलच्या नजरेस एक पेपर पडतो. हा तोच पेपर असतो ज्यामध्ये बाबुली पकोडे खात होता. यामुळे मायकलला बाबुलीची आठवण होते आणि त्याचा संशय बाबुलीवर जातो. जेव्हा मायकल स्टेशनवर परततो तेव्हा त्याला आणखी एक लेटर मिळतं, ज्यात लिहिलं असतं की तुमच्याकडे फक्त 48 तास आहे. हनुमान जयंतीपर्यंतचा वेळ. मायनिंग बंद करा, नाहीतर मॉन्टीसोबत काहीतरी वाईट होईल. हे वाचून मायकल थेट बाबुलीच्या घरी जातो. तो बाबुलीला किलिंग्स आणि अपहरणाबद्दल कन्फ्रंट करतो आणि त्याला तो पकोड्याचा पेपरही दाखवतो, ज्यावरून त्याने गेस केलं होतं की बाबुलीच हे सगळं करत आहे. पण बाबुली अजिबातच घाबरत नाही. उलट म्हणतो की एवढ्याशा एव्हिडन्सवर कोर्टात काहीही प्रूव्ह होणार नाही, म्हणून काहीतरी ठोस पुरावा घेऊन या. यावर मायकल त्याला वॉर्न करतो की आतापासून तो त्याच्यावर कडक नजर ठेवणार आहे. हे बोलून मायकल तिकडून निघून जातो आणि जाताना तो बाबुलीला घरातच बंद करून निघून जातो. बाबुली पोलिसांना विनंती करतो की त्याला बाहेर जाऊ द्यावं.
पण पोलीस त्याचं काहीच ऐकत नाही. म्हणजे मायकल तिकडून निघून जातो. थोड्या वेळाने परत तिथे येतो आणि त्याला समजतं की हे सगळं बाबुलीनेच केलं आहे. म्हणून तो पूर्ण घरात केरोसिन टाकून त्याला आग लावतो आणि जेव्हा मायकल परत येतो, तेव्हा परत त्याला सांगतो की बाबुलीनेच आग लावून हे सगळं केलं. याच दरम्यान मॉन्टीचा एक व्हिडिओ पूर्ण गावात पसरतो. तिथे तो आपल्या वडिलांच्या सगळ्या काळ्या कृत्यांबद्दल सांगत होता आणि स्वतःला वाचवण्याची गुहार लावत होता. हा व्हिडिओ मायकलसुद्धा पाहतो आणि त्याला त्या व्हिडिओमध्ये आगीमुळे तयार झालेली एक सावली दिसते. ती सावली बाबुलीचीच वाटत होती, कारण त्यात लाठी धरलेला एक माणूस दिसत होता. मग काय, त्या व्हिडिओच्या आधारे वंदूला पकडून चौकशीसाठी नेलं जातं. पण वंदू काहीच सांगत नाही. फक्त एवढंच म्हणते की तो देवाचा माणूस आहे. तुम्ही त्याला कधीच पकडू शकणार नाही. अशा परिस्थितीत कॉन्स्टेबल सावंतीला तिकडेच बंद करून निघून जाते. दुसरीकडे जंगलात आपण बाबुलीला पाहतो. हो, बाबुली पुन्हा वाचला होता. कसा? तर मागच्या वेळेसारखाच. त्याने छताचं कौल काढून तिकडून पळ काढला होता. तेवढ्यात गावातील एक माणूस येतो आणि सांगतो की पोलिसांना समजलं आहे की बाबुली पळून गेला आहे आणि ते आता त्याच्यासाठी सापळा लावत आहे. हे ऐकून बाबुली तिकडून निघतो आणि थेट गावात येतो, जिथे हनुमान जयंतीचा उत्सव होता आणि रामायणाचं नाटक सादर होणार होतं. या नाटकात बाबुली हनुमानजीची भूमिका करत होता, कारण ते माधवाचं आवडतं पात्र होतं. बाबुलीला इथे माधवाचे विजन्स दिसतात, ज्यामुळे तो थोडा दुःखी होता. पण तेवढ्यात परब येतो आणि बाबुलीला ओळखतो. तो त्याच्यावर बंदूक रोखतो, पण तो गोळी झाडणारच त्याआधीच रामायणाच्या नाटकाचा शेवटचा प्रसंग सुरू होतो, जिथे राम रावणाचा वध करणार होते. बाबुलीने रामाच्या धनुष्याची दिशा बदलून टाकली, ज्यामुळे बाण रावणाऐवजी थेट परबला लागला आणि तो तिथेच संपला. हे पाहून सरमालकर आणि मायकल सुद्धा तिथे येतात. पण तोवर बाबुली इथली लाईट बंद करून पडून गेलेला असतो. मात्र मायकल त्याला हनुमानजीच्या रूपात पडताना पाहतो. मग तो सरमालकर आणि बाकी लोकांना घेऊन थेट जंगलात जातो. जंगलात बाबुलीने आधीच अनेक सापळे लावलेले असतात आणि त्यामुळे बरेच लोक त्यात अडकतात. पण शेवटी हे लोक बाबुलीला शोधून काढतात. पण त्याला पकडण्याआधीच एक काळा बिबट्या येऊन त्यांच्यावर हल्ला करतो आणि बाबुलीला पुन्हा पडता येतं. दुसरीकडे आपण मॉन्टीला पाहतो, ज्याच्या गळ्यात दोरी बांधलेली असते. तेव्हाच बाबुली येतो आणि ती दोरी कापायला लागतो. आपल्याला वाटतं की तो मॉन्टीला मारणार आहे, पण तेवढ्यात मायकल आणि सरमालकर सुद्धा येतात आणि बाबुलीला थांबवायला सांगतात. मात्र बाबुली थांबत नाही आणि अखेर ती दोरी कापतो. आश्चर्य म्हणजे दोरी कापल्यामुळे मॉन्टी वाचतो. म्हणजेच बाबुलीने त्याला सोडून दिलं होतं. तो सरमालकरला सांगतो की मायनिंग बंद कर आणि इकडून निघून जा, कारण त्याच्यामुळे इथला निसर्ग आणि प्राणी सगळे त्रस्त झाले आहेत. असं सांगून बाबुली आत्मसमर्पण करून मायकल समोर जायला लागतो. पण अचानक सरमालकर मागून बाबुलीवर गोळी झाडतो. हे पाहून मायकल संतापतो, कारण बाबुलीने आधीच आत्मसमर्पण केलं होतं. मग त्याला गोळी का मारली? बाबुलीची मागणी साधीच होती. तेवढ्यात वंदू बाकी गावकऱ्यांसोबत येते, कारण त्या व्हिडिओमुळे सगळ्या गावकऱ्यांना सरमालकरचं काळे कृत्य समजलं होतं. सगळे संतापले होते. वंदू बाबुलीला हॉस्पिटलला घेऊन जाण्याचा प्रयत्न करते, पण बाबुली स्पष्ट नकार देतो. तो सांगतो की त्याचं काम पूर्ण झालं आहे. त्याने आपल्या मुलाला, माधवाला न्याय मिळवून दिला आहे आणि लोकांना सत्य कळलं आहे. आता मायनिंग बंद होईल. म्हणजेच बाबुलीचं ध्येय पूर्ण झालं होतं. दरम्यान गोंधळात सरमालकर पळून जाण्याचा प्रयत्न करतो, पण फार लांब जाऊ शकत नाही. गावकरी त्याला पकडतात. मायकलही गावकऱ्यांना थांबवत नाही. उलट तो सरमालकरला गावकऱ्यांच्या हवाली करतो शिक्षा देण्यासाठी. मायकल फक्त बाबुलीला घेऊन जातो. कुठे? तर जिथे राखणदाराची मूर्ती होती तिथे. तो बाबुलीला तिथे झोपवतो आणि शेवटच्या क्षणी बाबुली स्वतःला आपल्या मुलाच्या, माधवाच्या मांडीवर विसावलेला पाहतो. त्या क्षणी तो प्राण सोडतो आणि चित्रपटाच्या शेवटच्या दृश्यात आपण दशावताराचे कपडे पाहतो आणि यासोबतच हा चित्रपट इथेच संपतो. तर मंडळी, ही होती दशावतार चित्रपटाची संपूर्ण कथा. रहस्य, श्रद्धा आणि बलिदान यांचा संगम. तुम्हाला काय वाटतं या चित्रपटाबद्दल? बाबुलीच्या प्रवासाने तुमचं मन हलवलं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा चित्रपटांच्या एक्सप्लेनेशनसाठी चित्रपट व्याख्यातीला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.